मंडळींनो, आजच्या शेवटच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आज दिवस शेवटचा आणि आज पालखी थोडी लेटच निघाली आहे, कारण की आपल्याला थोडंच अंतर कापायचं. आणि आज खरी गोष्ट तर आंघोळ नाही केली आहे, कारण की आता 12 वाजता जाऊन परत रूमवर जाऊन आंघोळ करू, त्यामुळे उठलो नाही आणि पालखी लेट काढली. सर्वांना झोपायला दिलं, कोणाला चाळवल्याने नाही आज. तर बघूया, प्रवासाला सुरुवात झाली आहे. पुढे भजन असेल तर बघूया किती मजा येते. ढोरा बघा मंडळीनो कसली आहेत, सगळे एकाच रंगाचे, सावधानमध्ये उभे आहेत सगळेजण. कसली जाता काय माहीत, ही काठियावाडी वाटतात. हां साईराम, आपण पोचलो आहे आपल्या हॉल्टवरती आणि फायनली नाही बोलून शेवटच्या दिवसात मी टी शर्ट घेतलं आहे. नानूला बघितलं टी शर्ट घेतलेलं तर एक नंबर दिसत होतं. मी बोललो मी सुद्धा घेत आणि पटकन जाऊन टी शर्ट परचेस केला आहे. हाय गे, हा चिंच काय काढतोय, आधीच घसा बसलाय तो, कमी आहे. नानूला कामधंदे नाही. लटक लटक, शाबास. हे घेऊन इकडे घेऊन लागला हाताला. दाखव, नवीन नवीन टी शर्ट घेतला ना आणि किलेस करून घेतला. हे छोटी छोटी काय घेतं बुडकुले. तर बघू आता भजन होईल. नाश्त्यात मस्तपैकी मेंदूवडा आहे, खाऊया. नानू काय ऐकत ना, अजून गेला काढायला. ना आत पोचत तर नको काढू, सोड. इथे बघ किती मोठी आहे, हे बघ इकडे बघ किती मोठी आहे. चप्पल बिप्पल उडते तरी ऐकत नाही. नानू नको, तंगड्या वर होतील. दुसरी पण चप्पल गेली. फायनली काढूनच राहिला भाई. काय बोलतो शरद दादा, आई गे. फायनली चिंच आणल्या बाईने. शाबास. गमच्या कशाला हवा आता, हात पुसायला घे. नाही आवडतं तुला, काय बोलतो तेव्हा तेवढं नाचत नाचत गेला तिकडे आणायला. कसं चावतोय काय माहित, हुशार आहे. टरटर राहून चावतं. साईराम जरा बाहेर आहे, हाय उतर. आवाजावरसून ओळखणार सगळे ना. वाव साईराम, या नाश्ता करूया मस्त की. बरीची लाईन लावल्यानंतर मस्त नाश्ता भेटलाय. नानू मी काय बोलतो तो, पण बसूया नको, तिथे उभं राहूया. संपलं की तिथूनच घेऊया आणि मग इथे येऊन बसून खाऊया. बसून खायचं, ठीक आहे. चला या खायला. सुख झाले हो सारणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सहित शोके नारायण, नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव दत्त सदनी राहिला, देव दत्त सदनी राहिला. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. निराकार तू निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, असा विटेवर, असा प्रगटला असा विटेवर. उभे ठेविले हात कटीवर, उभे ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा. दसरा हा दसरा अनु साई दरबारा.
बसे पालखीत बाबा बसे पालखीत पहा सदैव ते धुनीत पहा सदैव ते धुनीत पहा सदैव ते धुनीत पहा सदैव चरणाशी गंधर्व ते गात नाद ब्रह्मांड वाजती ढोल ढोले तालात चरणाशी गंधर्व ते गात नाद ब्रह्मांड वाजती ढोल ढोले तालात असा स्वर्गीय सोहळा आलो साई दरबारा अजी दसरा दसरा साई दरबारा अजी दसरा दसरा साई दरबारा गुण गायला आवडी तुझी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी तुझी माझी सर्व नरगे मुक्ती धन संपदा नरगे मुक्ती धन संपदा संत संग येई सदा संत संग येई सदा संत संग येई सदा तुका म्हणे गर्भवती सुखे घालावे घालावे आमची सुखे घालावे आमची सुखे घालावे देवावी माळूचा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी तर साईराम साईराम. नानू काय ऐकत नाही. नवीन गमछा नवीन टी शर्ट तर तुम्ही बघितलात भजन झालं खूप छान आणि आपल्याला घारीबुवांची आठवणसुद्धा झाली. त्यांचं ते अजरामर असं गीत दसरा हा दसरा आपण वाजवलं तर छान झालं भजन. आणि आता आपण निघालो पुढच्या प्रवासाला. निवार जाम लागता बघूया काय विषय होता तो. पटपट पुढे जाऊ. आणि निशान पुढे गेलं आहे. डी जे असल्यावरती अजिबात काम करायला भेटत नाही आणि त्या सगळ्या डी जेच्या गाण्याबिण्यांमुळे अजून एका व्हिडिओवरती कॉपीराईटचा क्लेम आला आहे. तर त्यामुळे बघू आता हे जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये शक्यतो गाणी नसतील. माझा नॉन कॉपीराईटवालं जे म्युझिक आहे तेच मी वापरेन. चला निघूया. पालखी मजबूत पुढे गेली आहे. जाम आम्हाला कवर करावं लागेल. चलो. मला हा समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजकडे आपण पोचलो. ब्रिज पार केला की आपण शिर्डीमध्ये प्रवेश करणार. हा फायनली नानूची पहिली वारी. नानूला बोललो समोरचा ब्रिज पार केला की आपण शिर्डीमध्ये प्रवेश करणार. राईट टर्न मारून. नानू खुश. नानू म्हणते अरे वा चल नाचायला लावूया. तर पटापट चाललो आहे पुढे नाचायला डी जेवरती. तर पटकन तिकडे जाऊ आणि भेटू. चालला
पोचलो. की मम्मी आणि पप्पा आणि तर मावशी तनू स्वरा सगळेजण आले आहेत. बसने आले ते लोक. या या या. कुठे कुठे सांगितलं आहे रूम? त्यांनी ऐकलं. तर मम्मी पप्पांच्या रूममध्ये सुद्धा ते शिफ्ट झाले. त्यांना रूम दिलेले होते ऑलरेडी, कारण ते लोक भांडूपच्या बसने आले. तर त्यांना सुद्धा त्यांचे आपापले रूम आपापल्या जागा भेटले आहेत आणि आपण पण आपली जागा पकडलेली. त्या रूममध्ये गेलो, बॅग ठेवली आणि मम्मी पप्पांना भेटायला आलो. आता आपण सुद्धा रूमवर जाऊ आणि फ्रेश होतो. तर सायराम आलो आहे आपण आपल्या रूमवरती. सगळ्यांनी आधी मोबाईल चार्जिंगला लावले आणि आपलं पत्या आहे हसन दाखव हसन. अरे मी खास मित्र घेऊनच फिरतो आहे. तर पटपट फ्रेश होतील. अर्धे मयूर वगैरे लवकर जाणार आहेत, त्यामुळे आपण बसलो आहे. त्यांना फ्रेश होऊ दे आणि मग जेवायला जाऊ आपण सुद्धा फ्रेश झाल्यावर. नानू शेठ मजा आहे. साईराम आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स भेटले आहेत. तर सर्वांना भेटून खूप बरं वाटलं. थँक्यू. असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या. ओम साईराम. ओम साईराम. चला थँक्यू. ओम साईराम. या साईराम पालखीतला शेवटचा भंडारा. सर्वांनी जेवायला या. ए आईस्क्रीम काय? ऐका भूक लागली आहे का? जेव्हा जेऊ. तर साईराम आपल्यासोबत जो नानू वारीला होता, तर त्याची मम्मी मामी आणि ते आदूची मम्मी इथे दत्ताक आहेत. दीदी हाय हाय हाय. तर सर्वजण आले. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. संजय आका पण आहे तिकडे. सर्वजण जेवतायत आणि नंतर आपल्यासोबत असणार ना तुम्ही लोक? हां बस बस. साईराम आपल्या यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स भेटले. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. असंच तुमचं सपोर्ट आपल्या पाठीशी राहू. साईराम आपले फॅमिली मेंबर भेटले आहेत. सर्वांना साईराम 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 साईराम. थँक्यू. हां हां थँक्यू. आपला माणूस साईराम. तर साईराम आपले सर्व फॅमिली मेंबर आहेत. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. साईराम. चला चला जेवलात? चला थँक्यू. साईराम. साईराम. आपण फ्रेश झालो आहे. मस्तपैकी तयारी वगैरे केली आहे सर्वांनी आणि आपण चाललो आहे खाली. आता मिरवणूक आहे पालखीची, तर खूप मजा येणार. आपली संपूर्ण फॅमिलीसुद्धा आहे. तर खाली जाऊन भरभरून असा एन्जॉय करूया. आपल्याला अम्मू सिंग भेटला आहे. भावाला भेटून खूप छान वाटलं. भाव आपला कंटिन्यू ब्लॉग बघत होता, तर खूप थँक्यू. तू ब्लॉग नहीं बना रहा है? अभी चालू करेगा बाहर से. चलो, अपना एक ब्लॉग चालू है, अभी बाहर से चालू करेगा. बस का हो गया, तो अभी इधर से दूसरा पार्ट चालू होएगा. चलो चलो भावाला पण सपोर्ट करा. थँक्यू. थोड्याच वेळात आपली पालखी इथून प्रस्थान होणार. किती सुंदर अशी सजावट केली आणि आपले दीदी नानू सर्वजण आम्ही फ्रेश होऊन आलो परत एकदा. तर बघू निशाण आलं की मग तुम्हाला नक्कीच शूट दाखवतो.
वारकरी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शिरडेला पाहुनिया साईला पाहुनिया साईला पाहुनिया साईला तर साईराम आपले वेदांगचे पप्पा भेटले आहेत. तर काकांना भेटून खूप छान वाटलं. काकी पण आहे तिकडे. काकी साईराम साईराम. वेदांग नाही वेदांग अरे ते टाइम बरोबर दीपमाला पडले नगरसेविका बरोबर त्यांच्या बरोबर चालेल चालेल. दर्शन घेऊन झालं. झालं. प्रवास एकदम छान. चला येतो पप्पा हा, पुढे. चल. हा चला. साईराम आपण आलोय देवळातून बाहेर आणि खूप सुंदर दर्शन झालं. खूप मस्त वाटलं. बरं वाटलं. सर्वजण आलोय आणि आता आम्ही जाऊ. ओम साईराम. आपण जाऊ प्रसादालयात प्रसाद घेण्यासाठी. तर थांबलो आनंददाची वाट बघतोय. ते लोक आले की मग आपण प्रसादाला निघू. आणि मयूर वगैरे आपल्याला भेटले नाही कारण ते लोक आत्ता लगेच निघणार आहेत मुंबईसाठी म्हणून ते लवकर देवळात गेलेले. तर ते गेले आहेत रूमवरती कपडे चेंज वगैरे करायला. तिथनं ते लोक पटकन निघणार आहेत. तर आपण आता जेवायला गेलो. प्रसाद घ्यायला की भेटू. साईराम आपण बसलो प्रसादालयात. मस्तपैकी या बाबांचा भंडारा. खीरसुद्धा आली आहे. वा या जेवणी भेटू. तर साईराम आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स भेटले आहेत. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. साईराम थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा. तर सर्वांना साईराम. आज दुसऱ्या दिवशी भेटतोय. छोटे छोटे क्लिपसुद्धा तुम्ही बघितले आजच्या दिवसाचे. तर आता मुंबईच्या प्रवासाला निघालो आहे. स्टेशनवरती आलो आहे. आपली वंदे भारतने आपण मुंबईला निघणार आहोत. तर 8 दिवसाचा प्रवास खूप सुंदर झाला आणि तुमचं सर्वांचं एवढं भरभरून प्रेम मिळालं आहे ना ते बघून अगदी मन भरून आलं. कारण की ज्या ज्या ठिकाणी मी भेटत नव्हतो माझे मम्मी पप्पा आलेले, मावशी आलेली आणि मावशीची बहीण आलेली तनुस्वरा. तर ज्या ठिकाणी मी भेटत नव्हतो ना त्या ठिकाणी मम्मीला आणि कनिष्काला सर्वजण भेटत होते, मावशीच्या मुलीला. तर ते सुद्धा मला सांगत होते की असं असं भेटलेले आणि त्यांनासुद्धा सांगायचे की गणेशला बोलवा. तर मग काही जणांना भेटता आलं, काही जणांना भेटता नाही आलं. तर सॉरी. तर असंच तुमचं प्रेम आपल्या पाठीशी कायम राहू द्या आणि
साई भजनच्या सेवा समितीला आणि संपूर्ण टीमला लाख लाख सलाम. कारण की एवढं 8 दिवस पदयात्रेनं चालवणं, त्यांची सेवा करणं सोपी गोष्ट नाही आहे. तर जबरदस्त अगदी भारी. तर आता जसं या ब्लॉगनं तुम्ही सपोर्ट केला आहे तसं यापुढे सुद्धा करा, कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. तर सर्वांना खूप खूप पुन्हा एकदा थँक्यू. आणि जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता थोडंसं टाईम आहे त्यामुळे बसलो आहे, टाईम स्पेंड करत. खाली ऊन आहे त्यामुळे आपण वरती बसलो आहे. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम, देवा काळजी.